आमचे आजोबा जे आहेत ते पोतराज अच्छा. वडिलांनी ते नाही स्वीकारलं पोतराजाचं काम? नाही, त्यांना काय त्या याची ॲलर्जी झाली काही कळत नाही, पण ही वॉज डेडली अगेन्स्ट पोतराज सिस्टम. त्यांना काहीतरी बाबासाहेबांच्या विचाराचा काहीतरी प्रभाव पडला असावा सर. हे आहे, त्यांना काहीतरी त्या मांस कुठेतरी खाण्यामध्ये काही पोतराज म्हणून ते गेले असतील वडिलांच्या बरोबर. त्यांच्या काय नाव होतं सर आजोबांचं? पांडुरंग म्हणून होतं. तर त्याच्या आमच्या वडिलांना काहीतरी खाण्यामध्ये काहीतरी वादा झाला. त्याच्यानंतर त्यांनी केसही काढून घेतले, पोतराजकी सोडून दिली आणि मांस खाणं पण सोडून दिलं. अरे वा. हो, ही वॉज कम्प्लिटली व्हेजिटेरियन. सो इन आवर फॅमिली वी ऑल वर व्हेजिटेरियन. अरे अपवाद आहे सर. फार मोठा अपवाद आहे सर. आणि आय एम स्टील व्हेजिटेरियन. अरे वा. अरे बापरे. ते वडिलांनी आमच्या कधी आणलंच नाही घरी. अच्छा 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 अच्छा. आमचे आजोबा आणायचे, पण ते मिक्स करायचे नाहीत मग इकडे याच्यामध्ये. मिक्स नव्हती करत. आमचे आजोबा मात्र फेमस पोतराज त्या काळातले. त्या काळामध्ये त्यांचं फार मोठं हे होतं, म्हणतात की माहूरचा महाराज काही तिथं माहूरचे त्यांनी यांना काहीतरी एक भेट काहीतरी दिली वाटते, रेडा वगैरे असं त्यांच्या पोतराज केला. म्हणजे बकऱ्यांचे हे तोंडाने कापायचे ते अगदी म्हणजे. अरे बाप. इतकं ते मोठा पर्सनॅलिटी होती. आता असतीलच ते सगळे फेमस असतील चांगले. मग सर मग नंतर तुम्ही इथं प्राध्यापक झाले त्यावेळेला शिष्यवृत्ती वाढ आंदोलन झालं आपल्या परिसरामध्ये. त्यात तुम्ही भाग घेतला असेल सर विद्यार्थी असताना? आम्ही भाग म्हणजे मला वाटते काही कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता, फक्त काही भाग म्हणजे आय वॉज नॉट ए लीडर दॅट टाइम. सो आय वॉज नॉट इन द फोर फ्रंट ऑल्सो. एक अभ्यासक म्हणूनच. अभ्यासक म्हणण्यापेक्षा फार जाणीव नव्हती तशी. चालले विद्यार्थ्याबरोबर. त्यावेळी इथे प्रत्येक जिल्ह्याचं एक संघटन होतं. मला आठवतं PUC मध्ये असताना प्रत्येक जिल्ह्याचं एक रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन, रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन या नावाने प्रत्येक जिल्ह्याचे जवळपास या ठिकाणी होते. कारण सर्व जिल्ह्यांचे विद्यार्थी इथे होते, त्याच्यामुळे रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन इथे होतच होतं, रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन. तर त्यामध्ये 100 ते 200 विद्यार्थी भाग घ्यायचे. इतके विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्याचे या ठिकाणी होते. आणि त्यांच्या प्रत्येक जिल्ह्याच्या त्यांच्या वेगवेगळ्या बॉडी, वेगवेगळी मीटिंग, रेझोल्युशन्स, हे सगळं त्याच्यामध्ये असायचं. फार चांगली स्ट्रॉंग विद्यार्थ्यांची मुवमेंट होती त्या काळात. सर मग नंतर तुम्ही नामांतराच्या दंगलीचा सर्वे केला. असं नेमकं काय कारण होतं की दलितांवर इतके अमानुष अत्याचार झाले सर? त्या पाठीमागचं रिझन काय होतं? नामांतरच होतं का आणखीन दुसरं काही होतं? आम्ही बघा, आमच्या कॉलेजमधून आम्ही 2 ग्रुप केलो. एक 8 जणांचा ग्रुप आमचा होता. आम्ही प्रत्येकाकडे त्यावेळी मोटरसायकल्स होते. त्यांच्याकडे नव्हते, 2-2 जण बसले एका याच्यावर. असे 4 मोटरसायकली घेऊन आम्ही इथून औरंगाबाद जिल्हा आणि नंतर मग नांदेड जिल्हा, असं 2 जिल्ह्याचा आम्ही सर्वे केला. तर अगदी खेड्यामध्ये गेलो आम्ही. हो सर, वाचलं मी सगळे. तर तिथे गेल्यानंतर आता त्यांनाही काही सांगता येणार अचानकपणे काय झालं, कशामुळे या लोकांनी आपल्यावर अत्याचार केले. तसं थोडीशी त्याला काय ते सांगायचे की त्या गावामध्ये मधल्या लोकांनी बाबासाहेबांना विरोध होता, ही ती गोष्ट नक्कीच आहे. पण त्यांना जसं तुम्ही म्हणताय आता की त्यांचा काही पूर्वीचा राग होता का, तसं असण्याचं काही कारण नाही. नंतर मग कोणीतरी शोधून काढला असं वाटतं मला. त्या गावामध्ये ऍक्च्युली तसं कारण नव्हतं काही, पण नंतर मग कोणीतरी शोधून काढले की बाबा रजाकारच्या काळामध्ये या लोकांनी त्या आंदोलन, त्याचा राग धरून यांनी मग नंतर 78
त्याच्यामध्ये नामांतराच्या वेळी मग यांनी त्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न केला. फार मोठा काळमध्ये गेलेला आहे. तेवढं कोणाच्या लक्षात असेल, काय वाद असतील, आणि इथे लोकांना माहीत पण नव्हतं, खेड्यातल्या लोकांना तर काहीच माहीत नव्हतं. बरोबर. रजाकारी माहीत नव्हता, फार काही विशेष काही माहीत नव्हतं. त्याच्यामुळे 47-48चं ते आंदोलन आणि 77-78चं हे नामांतर आंदोलन याच्यामध्ये गॅप गेले ना खूप. त्याच्यामुळे त्यांच्या स्मृती टिकून होत्या काय त्या काळापर्यंत गावामध्ये, ते खेड्याच्या लोकांमध्ये नवीन पिढ्या आल्या, तर तसं काही नव्हतं. आणि मुळात आपल्या लोकांनी हिंदू गावकरी किंवा हिंदू लोकांच्या विरोधामध्ये जाण्याचं काही कारण नव्हतं. बरोबर. पण ते असं वाटतं की जर एकदम पूर्व प्लॅनिंग करून ते हिंसाचार घडवलं, प्लॅनिंग करूनच हे नंतर मग सांगण्यात आलेलं आहे की आता पूर्व राजकारणाचा याचा काही संबंध असला पाहिजे, पण तसं काही संबंध म्हणजे असं आरक्षणाला विरोध, प्रगतीला विरोध, स्वाभिमानाला विरोध. हेच आहे खरं. तसं म्हणाल तर त्या काळामध्ये आरक्षण तरी किती भरलेलं होतं? नाही, स्वाभिमानालाच विरोध आहे. थोडंसं आरक्षणाचा परिणाम आहे, स्वाभिमानाला खास विरोध आहे. स्वाभिमानाला शिक्षण म्हणजे झेंडा लावलेला आहे गावामध्ये, किंवा भीम जयंती साजरी होते, असं ह्या गोष्टीला त्यांचा विरोध हा असलाच पाहिजे. सर तुमच्या आपल्या गावामध्येही झाला असेल ना भीम जयंती सुरुवातीला? जर हो, बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी झालेली जयंती, आम्ही खूप ठिकाणी गेलो. इथे माहिती घेतली ना या सर्वेमध्ये. मिलिंदमध्ये असताना ते विद्यार्थी यायचे गाव, मिलिंदमध्ये समजा मिटिंग्स व्हायच्या आपल्या, प्राचार्यच मार्गदर्शन करायचे बऱ्याचदा. तुमच्या गावामध्ये अमुक अमुक प्रथा आहेत त्यामुळं हे विद्यार्थी जाऊन झऱ्यावर पाणी भरणार किंवा काहीतरी हक्क बजावणार आपला, किंवा भीम जयंती करणार किंवा झेंडा लावणार. त्यातून ह्या क्रायसिस जास्त झालेले दिसतात मला. असं पर्पजली काही प्राचार्यांनी अशी मिटिंग घेऊन हे सांगितलं नव्हतं. नाही, असं पण चर्चा होत असेल. पण इथे वातावरणच हे असं होतं. बाबासाहेबांच्या विचारांचं हे केंद्र असल्यामुळे या ना त्या मार्गाने तो विचार विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जातच होता. बरोबर. मग विद्यार्थ्यांच्या संघटना असतील किंवा या रिपब्लिकन नेत्यांचं जे भाषण वगैरे आहेत यांचा असेल, तर या ना त्या कारणाने हा बाबासाहेबांचा विचार हा त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून नक्कीच जात होता. म्हणून इथला विद्यार्थी हा गावाकडे जाऊन जयंती करायचा, दीक्षेचे कार्यक्रम. आता मी सांगतो, मी 1964 मध्ये काय असेल माझी अंडरस्टँडिंग त्यावेळी, आम्ही तुम्हाला सांगतो, आमचा एक इथे मित्र होता नांदेड जिल्ह्यात अहमदनगर तालुक्याचा, अनंत मांजरमकर. नाव ऐकलं का तुम्ही? मांजरमकर हे नाव ऐकलेलं सर. तर ते जे आहे ते इथे मी PUCला आलो त्यावेळी तो 3rd इयरला होता. तर तो एक त्यांचा एक ग्रुप होता सिनियर स्टुडंट्सचा, आंबेडकराईट चळवळे अशा लोकांचा ग्रुप होता. आणि मग त्यांनी तिकडे भैयासाहेबांचा कार्यक्रम, दीक्षेचा कार्यक्रम घेतला होता नांदेडला. नांदेडला नाही, त्याच्या गावात मांजरमला, विरोळी तालुक्यामध्ये. तर त्या गावाला मी तर काही गेलो नाही, पण माहीत झालं. आणि मग नंतर आम्ही ठरवलं, मग मांजरमला आमचा मित्र जर कार्यक्रम दीक्षेचा घेतो, मग आपण काय घेत नाही. बरोबर. मग आम्ही, माझ्यावर त्यावेळी कोणी नव्हतं, पण मी जसा कोणालाही घेऊन आपलं गावागाव फिरून, काय त्या काळामध्ये 200-400 रुपये काही एका टाईमला मिळाले असतील, असे करून 63-64 मध्ये इथे आम्ही आमच्या मुधोळला कार्यक्रम घेण्याचं ठरवलं बघा. नामांतर दीक्षेचा कार्यक्रम, धर्मदीक्षेचा. आणि तो झाला सुद्धा. मला आश्चर्य वाटेल की त्या काळामध्ये भैयासाहेब आपल्या गावाला येणं फार मोठी गोष्ट होती त्या काळामध्ये. बरोबर.
बाबासाहेबांच्या घराण्यातला बाबासाहेबांचा मुलगा, मोठा मुलगा, म्हणजे मुलगाच बाबासाहेबांचा, आणि भैया बौद्ध महासभेचा त्यावेळेचा अध्यक्ष. तर आपल्या गावाला येणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती त्या गावात. मग आम्ही ठरवलं की भैयासाहेबांना घ्यायचं, आणायचं, बोलून आणायचं. बरोबर. तर त्या पहिल्या त्या म्हणजे तिथे मुंबईला मी पहिला नाट्यगृह झालेला. पीयूसीला इथे होतो त्यावेळी, एकटाच होतो मुधोळ तालुक्यातून, एकटाच, नांदेडच्या तिकडच्या भागातून मी एकटाच होतो. तर मग मानधन घरला यांना त्यांना गाठलं. तुम्हाला डॉक्टर गायकवाड माहीत आहे का? एस पी गायकवाड माहिती आहे. तर त्यांना ते आमचे थोडेसे आमच्या भागाला येत होते. त्यांचं कार्य आहे त्या भागामध्ये मित्रत्वाच्या नात्यानं. तर त्यांना गाठलं. ते मांजरणकर, त्याच्यानंतर अशोक नवसागरे म्हणून होते नांदेडला, ते आता BSP मध्ये तरी काम करतात वाटतं. हे आपले हिवराळे, सुखराम हिरोळे. नाही, हे रमानगरमध्ये राहतो त्यांना. हा बरोबर. कामगार पुढारी नाही, रिपब्लिकन पुढारी. पुढारी. तर ते आणखी असे होते, इथून आले लोक. अच्छा. गाव माहिती तुमच्या? कारण मी एकटा कशामुळे सपोर्ट मी या साहेबांना आणण्यासाठी म्हणून तर मानवकर स्वतः मुंबईला गेले होते. अच्छा. हो, त्यांना मध्ये कोणी उठून त्यावेळी ते थोडंसं होतं, कॉम्पिटिशन होती थोडीशी लिडर्समध्ये. आम्हाला विचारलं पाहिजे, भैयासाहेब असं कसे जातात, कोण्या ठिकाणी जातात, कोण लोक घेऊन जातात, भैयासाहेबांना काय सुरक्षितता काय त्या ठिकाणी, असं लोकांना त्यावेळी वाटत होतं. मध्येच कोणी भैयासाहेबांना उतरून घेऊ नये किंवा असं सांगू नये म्हणून ते त्यांना आम्ही पाठवलं होतं मुंबईला. आणि कमाल अशी की भैयासाहेबांची तारीख आम्हाला वाघ साहेबांनी मिळवून दिली इथे. वाघ म्हणून चंद्रमोहन वाघ, CM वाघ, तुम्ही नाव ऐकलं का? मिलिंद कॉलेजमध्ये रजिस्ट्रार होते. अच्छा. त्या काळामध्ये. नंतर मग ते रजिस्ट्रार पद गेलं, लेक्चरर झाले. आमच्याकडे लेक्चरर म्हणून ते रिटायर झाले, एक्सपायर झाले. त्यांचा मुलगा होता ना वाघ, ॲडव्होकेट, वारले ते चळवळीमध्ये. तर ते त्यांनी मुंबईला भैयासाहेबांची तारीख स्टेशनवर लिहून घेतली एका त्यांच्या लेटर पॅडवर. मी मुधोळच्या कार्यक्रमाला येईन असं त्याने भैयासाहेबांनी 4 लाईनचं पत्र दिलं होतं. तर आले भैयासाहेब, खूप छान. हरिहरराव सोनवणे आले त्या कार्यक्रमात. हरिहरराव सोनवणे आमदार होते ते. एक खासदार होते. त्यावेळी खासदार नव्हते. 57 मध्ये ते निवडून आले होते ना. 57-62 मध्ये खासदारकी गेली त्यांची, पण ही वॉज लीडर. तर हरिहरराव सोनवणे कार्यक्रमाला होते. आपले प्रधान सर, एस टी प्रधान हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. बघा, आम्ही त्यांना अध्यक्ष कार्यक्रमाचा. तर ST प्रधान अध्यक्ष होते, हरिहरराव सोनवणे मुख्य गेस्ट होते. त्याच्यानंतर बरेच जण होते. आणि भैयासाहेब आंबेडकर स्वतः भैयासाहेब आंबेडकर. तिथलं वातावरण पूर्ण बदलून गेलं असेल मग सर? हो, खास करून भैयासाहेबांचं भाषण तर त्या एरियामध्ये तेवढी अंडरस्टँडिंग नव्हती लोकांची. भाषा वगैरे मराठी चांगली समजून घेण्याची वगैरे. मिक्स्ड एरिया आहे तो. इकडे काही लोक तेलुगू बोलतात, तिकडे काही लोक मराठी बोलतात, उर्दूमध्येच बोलतात. तुम्हाला तेलुगू पण येत असेल मग सर? नाही, थोडसे नाही येत का? किती वर्ष झाली. अच्छा, बरोबर. सर्व आयुष्यात इथे गेलं. बरोबर. तर हरिहरराव सोनवणेचं भाषण मात्र लोकांच्या लक्षात अनेक वर्ष होतं. अरे वा. आम्ही गेलो त्या मुंबईमधून असे जाऊ लागलो की लोक म्हणायचे, अरे वो सांप को तुम जो बुलाए थे ना, वो सांप को एक बार लाव यहाँ पर म्हणायचे. इतकं त्यांच्या भाषणाचा प्रभाव होता. खूप चांगलं भाषण, खूप मोठं भाषण. अगदी म्हणजे आता आम्हाला काहीच आठवत नाही, ते काय बोललं ते आठवत नाही काय. 14 नोव्हेंबर 1964 दिवस.
वा, दिवस लक्षात सर तुमच्या. 14 नोव्हेंबर 1964 पौर्णिमेचा दिवस होता. त्या दिवशी हा कार्यक्रम तिथे तिथे मुधोळ शाळा आहे मोठी, जिल्हा परिषद मी म्हणत होतो ना, तर त्या शाळेच्या हेडमास्टरला मी विचारण्यासाठी गेलो. तेवढंच एक त्या गावामध्ये चांगलं मैदान होतं. ते म्हणाले मला मैदान तर शाळेचं देता येणार नाही म्हणाले या कार्यक्रमासाठी. त्या काळामध्ये काही असे बंधन होते. आजकाल काही कोणी तेवढं विचार करत नाही, करा म्हणतात आजकाल, नाही का. आजकाल असे शाळेचा ग्राउंड वगैरेला काही तेवढं हे नाही, अलाव करतात. पण त्यावेळी त्यांनी अलाव केलं नव्हतं. ते म्हणाले तुम्हाला मी अलाव करत नाही, पण तुम्ही एक गोष्ट करू शकता म्हणाले की तुम्ही स्टेज जे आहे शाळेच्या बाजूला एक छोटासा मोकळी जागा होती छोटीशी, त्या जागेवर तुम्ही स्टेज करा आणि लोक इकडे बसू द्या म्हणाले. रात्रीला लोक बसल्यानंतर कोण त्यांना उठवणार आहे. बरोबर, त्याचा तुम्हाला फायदा होईल. आम्हाला ती आयडिया पडली. आम्ही एक मोकळी जागा होती बाजूला छोटीशी, छोटीशी म्हटलं तरी 1 एकर जवळपास असली पाहिजे, त्यापेक्षा जास्त असली पाहिजे. तर त्या जागेवर मग आम्ही स्टेज केला आणि शाळेचं फार मोठं मैदान होतं. त्यावेळच्या जिल्हा परिषदेच्या शाळांना फार मोठं मैदान होतं. हो, असायचं. हां, बिल्डिंग असायची मोठी आणि मैदान असायचं. तर त्या ठिकाणी कार्यक्रम खूप मोठा कार्यक्रम झाला. खूप म्हणजे अगदी इकडे केनवटपासून लोक आहेत. अरे वा, म्हणजे औरंगाबादमधून लोक गेले म्हणजे किनवटपासून आले तसं. औरंगाबादमधून तर ते काही मोजके लोक गेले, एक 5-10 लोक असतील. ते कार्यक्रमाच्या नियोजनाचा भाग म्हणून गेले. पण तिथे नांदेडमध्ये तर तो किनवट, उमरी, भोकर, नांदेडच्या पूर्वेचा जो भाग आहे तिथले बरेच लोक अगदी कार्यक्रमाच्या जवळपास 20,000चा नॉब म्हणून इथला मराठवाडा पेपर होता. त्यावेळी अर्ध साप्ताहिक होता ना. हो, बरोबर. त्या पेपरची रिपोर्टिंग होती. 20,000 लोक जमले होते. धर्माची दीक्षा घेतली असं त्याच्यामध्ये होतं. आपण कुणीकडे चाललो बोलायचं नाही सर, हेच आहे माझ्या अभ्यासाचं. म्हणजे माझे प्रश्नच हे आहेत. भूमिहीनाचं आंदोलन, धर्मांतराचं आंदोलन, नामांतराचं आंदोलन, रिडलचं प्रकरण, झोपडपट्टीच्या नागरीकरणाचा प्रश्न. आम्ही तो कार्यक्रम किती रुपयामध्ये करायला पाहिजे? किती रुपये सर? 524 रुपये काहीतरी खर्च होता. इतक्या मोठ्या नेत्यांना अजून सुद्धा इतका कमी खर्च? इतका कमीत कमी खर्च. जेवणाची व्यवस्था त्या गावात झाली नाही त्यांच्या, आणि हॉटेलमधलं जेवण द्यायचं नाही तर आम्ही ठरवलेलं होतं. आमच्या मुधोळच्या जवळ आमच्या मावशीचं गाव आहे. तिथून जेवण करून डोक्यावर घेऊन 5-6 किलोमीटर आहे जवळपास, तिथे जेवण नेऊन तिथे त्या गावामध्ये गेल्यानंतर मग 50 लोकांचं जेवण आम्ही तिथे दिलं. स्पिरिट असतं सर, ते स्पिरिट असतं म्हटलं, माणूस काम करतो. ते असं झालं. ते जेवणाची व्यवस्था आम्ही आमच्या गावात केली आणि तिथून मग तिथं आम्ही घेऊन गेलो डोक्यावर बैलगाडीवर आणि मग तिथे जेवण केलं. तिथे एक चांगलं हॉटेल होतं. भैयासाहेबांची थांबण्याची व्यवस्था तिथे केलेली होती. वर चांगला हे खाली जे आहे धर्मावादून चांगलं ते समता सैनिक दल SSD समता सैनिक दलाचे जवळपास 100 कार्यकर्ते आले असतील कदाचित. प्रेस हे ते करून सायलेंट वगैरे साहेबांना त्यावेळी मिरवणूक खूप अगदी जोश लोकांमध्ये. त्यासाठी उदाहरण म्हणजे कुठून लोक आले इकडे, जे सर्व मराठी भाषिक लोक त्या ठिकाणचे इकडे देगलूरपासून इकडे किनवटपर्यंत हा जो एरिया आहे या एरियाचे लोक आले होते.